श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 17 जुलै आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. भांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होण्याची शक्यता आहे. शहाणपणाने असे प्रसंग टाळायचे आहेत. तंटा, बखेडा, समज, गैरसमज तुम्हाला कधीच उपयुक्त ठरणार नाहीत. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरतं. मुलं घराचं औदार्य आणि आनंद देणारं असतं. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेम जिंकणार आहात. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडून येतील. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठले सिनेमे पाहू शकतात. पुढील रास आहे वृषभ रास. आपल्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबद्दल गुप्तता बाळगा. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हे तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचं पाहून तुमचे स्वप्न सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ तुम्ही आनंदात घालवाल. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकतात. परंतु तुम्ही एकटे असाल परंतु शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता असेल. तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज सरप्राईज घेऊन येण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे मिथुन रास. रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणं किती नुकसान पोहोचवतं. तुमच्या जवळचे कुणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकामा वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब होईल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. पुढील रास आहे कर्क रास. अडचणींचा भाव करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतिधैर्य खचेल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल, परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही त्यामुळे एकटे सुद्धा पडू शकतात. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. या राशीतील लोक रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत. आज त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला वाटू शकते की रचनात्मक करण्यापेक्षा उत्तम नोकरी करणंच होतं. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या कामात इतका तुम्ही व्यस्त व्हाल की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे सिंह रास. आयुष्याला गृहीत धरून वागू नका. जीवनात योग्य काळजी घेणं हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावं लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतके महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधा. तसंच हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. आज तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत पाठीशी उभा राहणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. गर्भवती महिलांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. चालताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत काही निवांत क्षण घालवा. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमचे प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहात, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन करा. एखाद्याच्या कठीण परिस्थितीत तुम्ही कदाचित त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहात. पुढील रास आहे तूळ रास. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल.
तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धन खर्च होऊ शकते. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. नवीन प्रेम प्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका. तुमची गुणवत्ता दाखवण्याची चांगली संधी तुम्हाला मिळेल. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. या वेळेत विनाकारण वादात तुम्ही पडू नका. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जाऊ शकतात. घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नवजात बालकाचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवेल. तुम्हाला त्याकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल. योग्य तो वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. छोटेसे दुर्लक्ष देखील प्रश्न गंभीर करू शकतात. तुमचे मन आणि हृदय यावर प्रेमाची धुंदी चढणार आहे. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांचे स्वप्न पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षातच येणार आहात. तसंच तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही खिन्नता स्पष्टपणे समोर येऊ शकते. पुढील रास आहे धनुरास. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावणार आहे. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमानच वाटणार आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमच्या लोकांमधील प्रेमात वाढ होऊ शकते. तुमचा जोडीदार तुम्हाला जाणून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे ते. पुढील रास आहे मकर रास. मौज मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल आणि मजा कराल. आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला काळजी सुद्धा घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊन देऊ नका. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पांवर काम करा. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसत आहे. पुढील रास आहे कुंभ रास. अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळतच राहील. त्यामुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफाच होईल. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. आनंदासाठी नव्या नातेसंबंधांकडे पाहावे लागेल. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे हेही चांगलंच आहे. वरच्या पदावरील व्यक्तीपुढे ढोपर घासावे लागू शकते. तुमच्या आयुष्यात तुमचा जोडीदार आल्याने तुम्ही स्वतःला फार नशीबवान समजत आहात. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आरोग्य चांगले राहील. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हासित करणाऱ्या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव आज तुम्हाला भासण्याची शक्यता आहे. कामाच्या ताणतणावाचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत वेळ देता येणार नाही. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटणारं आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया पुन्हाच अशा 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.